वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 11 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार थरारक ट्विस्ट आहे. कारण प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये इतके धक्कादायक खुलासे झालेत ना, की आजचा भाग म्हणजे या मालिकेचा एक वेगळाच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. सुरुवातीला आजी ऊर्जाला रिक्वेस्ट करते, कारण आता तिच्याच प्रेमाची ताकद, तिच्याच प्रेमाने केलेली प्रार्थना शौर्याला या मृत्यूच्या संकटातून बाहेर काढू शकते. शौर्यने ऊर्जाची फसवणूक केलेली नाही आहे. हर्षवर्धन आणि शौर्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. शौर्याचं प्रेम खरं आहे, याचा ऊर्जासमोर खुलासा काय होतो आणि तिला पश्चाताप होतो, घोर पश्चाताप. त्यातच आता हुळबोटेच्या सांगण्यावरून मानेने सगळा क्रिमिनल रेकॉर्ड बाहेर काढलाय आणि विक्रांतने ऊर्जाला मारण्यासाठी ज्या माणसाला सुपारी दिली होती तो माणूससुद्धा सापडलाय. त्यातच आता शौर्यावरती जीवापाड प्रेम करणारी अर्पिता आमदार आणि विक्रांतच्या विरोधात गेले आणि हर्षवर्धनला खरं काय ते तिने सांगून टाकले. आता हर्षवर्धनने स्वतः आमदाराला फोन केलाय. म्हणजे आता या आमदार आणि विक्रांतचे काही खरं नाही या. हर्षवर्धन चांगले त्याचे खांडोळीच बाहेर काढतोय. पण आता शौर्याचं खरं प्रेम आहे हे कळताच ऊर्जाचे खाडकन डोळे उघडले आहेत. आता ही ऊर्जाच्या प्रेमाची परीक्षा आहे. ती पास कशी होईल? शौर्य शुद्धीवरती येईल? कारण शौर्याला फक्त 24 तासांचा वेळ दिलाय. शौर्य कोमात गेलाय. जर 24 तासात तो शुद्धीवरती नाही आला तर मग शौर्यचा मृत्यू अटळ आहे प्रेक्षकांनो. पण आता शौर्यावरचं हे संकट ऊर्जा कशी दूर करेल पाहूयात. त्यासाठी आजचा भाग अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो कमेंट करायला विसरू नका. ऊर्जा खूपच अस्वस्थ बसलेली असते आणि मनातच ती देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असते शौर्यासाठी. इतक्यातच तिथे आजी येते. आजी येऊन जेव्हा ऊर्जाच्या जवळ बसते तेव्हा ऊर्जा त्यांच्याकडे पाहतच राहते. आता ऊर्जा गुपचूप तेथून उठून जाणार. आजी तिला थांबवते. थांब ऊर्जा, हे बघ, तुला खोटं बोलता येत नसेल तर नको बोलूस, पण शौर्याची खूप काळजी वाटते ना तुला. मी इथे आल्यानंतर तू पळत येऊन मला बिलगलीत. खूप बरं वाटलं अगं मला. तेव्हा ऊर्जा सॉरी बोलते. आजीचा जीव खरं तर कळवळतो. ती म्हणते की ऊर्जा सॉरी? अगं मला बिलगण्यासाठी तू सॉरी म्हणणार आहेस आता? ऊर्जा, अगं त्याच भावना खऱ्या असतात. मी इथे आल्यानंतर तू मला मिठी मारलीत त्या आतून आलेल्या भावना होत्या. ऊर्जाला अश्रू अनावर होतात. तिला अचानकच रडू कोसळतं आणि ती स्वतःला दोष द्यायला लागते, स्वतःला कोसायला लागते. रडता रडता आजीला सांगते की हे सगळं फक्त माझ्यामुळे झालंय, मी जबाबदार आहे या सगळ्याला. आजी तिची समजूत घालते की नको बाळा, असा विचार करू नकोस. ऊर्जा म्हणते की नाही आजी, खरंच हे सगळं फक्त माझ्यामुळे घडलंय. तो मला जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगत होता की बाजूला हो, बाजूला हो, आणि मला ते सगळे एक नाटक वाटलं. मला का असं वाटलं असेल आजी? ऊर्जाला इतका पश्चाताप होत असतो. ऊर्जाचा जीव आता घाबरलेला असतो. आजीला ती विचारते की शौर्याला काही होणार तर नाही आहे ना? त्यावर आजी रिॲक्ट होते की नाही, माझ्या शौर्याला काहीच होऊ शकत नाही. आणि ऊर्जाचा हात हातात घेते. समोर पाहते तर गणपती बाप्पांची मूर्ती असते. दोघेही गणपती बाप्पांच्या समोरच असतात. आजी ऊर्जाला विचारते की ऊर्जा, आज खूप हिंमत करून एक प्रश्न विचारते. तू माझ्या शौर्यावरती कितीही नाराज असलीस ना, तरी खऱ्या मनापासून त्याच्यावरती प्रचंड प्रेम करतेस. ऊर्जा धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहते. नाही ऊर्जा, मला तुझ्याकडून उत्तर नको आहे. पण एक सांगू तुला, माझा शौर्य खूप साधा आहे अगं. खूप स्वच्छ मन आहे त्याचं. त्याने तुला फसवण्याचा कधीही विचार केला नाही आहे. शौर्यावरती अविश्वास दाखवल्याचा ऊर्जाला पश्चाताप तर असतोच प्रेक्षकांनो. पण आता आजीमुळे तिचे खाडकन डोळेसुद्धा उघडतात आणि सत्य एखाद्या लख्ख प्रकाशासारखं तिच्यासमोर येतं. जेव्हा ऊर्जा तक्रार करते की आजी, त्याने एकदा विश्वासात घेऊन मला सगळं खरं सांगायला हवं होतं, त्याच वेळेस आजी म्हणते की अगं खूपदा प्रयत्न केला त्याने तुला सत्य सांगण्याचा. त्याला तुला कधीच फसवायचं नव्हतं अगं. जे काही होतं ते त्याला खरं सांगून टाकायचं होतं. मला बऱ्याचदा तसं बोलला तो, पण तुला गमावण्याची भीती त्याच्या मनात इतकी बसली होती की तू बोलूच शकला नाही काही.
तुला माहिती आहे ऊर्जा, हर्षवर्धनच्या विरोधात जाऊन तो तुझ्या बाजूने साक्ष देणार होता. ऊर्जाच्या पायाखालची जमीनच हादरते. ती विचारते की काय? आजी सांगते की हो अगं, वेड्यासारखं प्रेम करतो तो तुझ्यावरती. म्हणूनच तर तुझ्यावरती झाडलेली गोळी त्याने स्वतःच्या छातीवरती झेलली. खरं प्रेम असल्याशिवाय कोणी असं स्वतःचा जीव धोक्यात घालेल का ऊर्जा? आत्ता मात्र ऊर्जाला कळून चुकतं की हर्षवर्धनचा मुलगा जरी असला ना शौर्य, तरी त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पुढे आजी ऊर्जाला सांगते की खरंच तो वेड्यासारखा प्रेम करतो तुझ्यावरती. त्याला तुला खूप सुखात ठेवायचं आहे ऊर्जा. तुझ्यावरती एकही संकट त्याला कधी येऊ द्यायचं नाही आहे. ऊर्जा, आज फक्त एकच मागणं मागते मी तुझ्याकडे की खरंच तू जर शौर्यावरती खऱ्या मनापासून एकदा जरी प्रेम केलं असलं ना ऊर्जा, तर आज तुझ्या प्रेमाची सगळी ताकद पणाला लाव आणि वाचव माझ्या शौर्याला. ऊर्जा, प्रेमामध्ये खूप ताकद असते अगं. आता तूच शौर्याला वाचवू शकतेस. आता मात्र ऊर्जाचा धीर सुटतो आणि ती तिथेच पुन्हा रडायला लागते. खरंच प्रेमात खूप ताकद असते. तसंच जेव्हा पाड प्रेम शौर्यावरती अर्पिताने सुद्धा केलं आहे. इकडे ती शौर्य वाचावा यासाठी तेव्हा समोर उभी असते, त्याच्यासाठी प्रार्थना करते. देवा, शौर्यावरती मी खूप प्रेम करते. प्लीज तू शौर्याला काहीही होऊ देऊ नकोस. हवं तर माझं अख्खं आयुष्य त्याला देऊन टाक, पण माझ्या शौर्याला माझ्यापासून लांब नेऊ नकोस. तू फक्त शौर्याचा जीव वाचव. मी इथून पुढे कधीच तुला काहीच मागणार नाही. ही प्रार्थना कोण करतं माहिती आहे? अर्पिता. खरं तर प्रेक्षकांनो, माणूस कधीच चुकीचा नसतो. जसं आमदार आणि अर्पितामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. जशा शौर्याने ऊर्जाला गमावायचं नाही म्हणून काही गोष्टी लपवल्या, अगदी तसंच अर्पिताने आपल्या घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी गोष्टी लपवल्यात. इकडे आजीकडून ऊर्जाला आता इतक्या गोष्टींचे खुलासे होत असतात की तिला आता धक्क्यावर धक्केच बसतात. असं जीव ओवाळून टाकणारं प्रेम मिळायला नशीब लागतं पोरी, आणि तुझं ते नशीब आहे. ऊर्जा, तूही शौर्यावरती तसंच प्रेम कर असं मी म्हणणार नाही आहे. त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर असंही मी सांगणार नाही आहे. पण अगं, तो खूप प्रेम करतो बाळा तुझ्यावरती. तुला माहिती आहे, जेव्हा तू त्याला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं ना, तेव्हा तो खूप खचला अगं. आजारी पडला होता तो. मी आले होते तुझ्या आईकडे विनंती करायला. तुझा आवाज एकदा त्याने ऐकला असता ना, तर तो लगेच बरा झाला असता. पण ती तरी तुला माझ्यासोबत कशी पाठवणार होती ना. तुला माहिती आहे मी काय केलं? मी तुझं गाणं ऐकवलं त्याला आणि त्याला लगेच शुद्ध आली. ऊर्जा धक्क्याने विचारते की माझं गाणं? तेव्हा आजी सांगते, अगं, होळीच्या दिवशी तू गाणं गायली होतीस ना, ते त्याने गुपचूप रेकॉर्ड केलं होतं. आता तर पार ऊर्जाचं अवसानच कळून पडतं. तो मला कालच म्हणाला होता अगं ऊर्जा, की म्हणजे तू त्याच्याशी लग्न नाही केलं तरी चालेल, त्याचं प्रेम नाही स्वीकारलं ना तरीसुद्धा चालेल, पण त्याने तुझ्या विरोधात कुठलाही कट केला नाही आहे, तुझी फसवणूक केलेली नाही आहे, हे त्याला तुझ्यासमोर सिद्ध करायचं होतं. ते 5 लाखाचं प्रकरण झालं आणि त्याने अख्खं कर डोक्यावर घेतलं. आजपर्यंत हर्षवर्धनच्या समोर मानही वर न करणारा मुलगा तुझ्यासाठी त्याचा सोबत भांडला. ऊर्जाला अजून एक धक्का बसतो आणि ती पूर्णपणे सुन्न होऊन जाते. तिला कळून चुकतं की तिने आयुष्यात किती मोठी चूक केली. आत्ता मात्र ऊर्जाला इतका पश्चाताप होत असतो ना. ऊर्जा, अगं, तुला संधी मिळाली तर फक्त एक गोष्ट करशील माझ्या शौर्यासाठी. त्याला फक्त इतकंच सांग की तुझा त्याच्यावरती विश्वास आहे. अगं, हर्षवर्धनला मागबूजसुद्धा नव्हता की तू आणि शौर्य एकमेकांना ओळखता, आणि हे जे गोळी झाडण्याचं प्रकरण आहे ना, हे आतलं तर शौर्याला काहीच माहिती नाही आहे, आणि हर्षवर्धन असं काहीही करू शकत नाही. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचं तरी कारस्थान असणार आहे. आता आजीने असं डोळे उघडता क्षणी ना, मग ऊर्जाला अंदाज येतो आणि तिला आठवतं की पोलीस स्टेशनसमोर तिने विक्रांतचं थोबाड फोडलं होतं. म्हणूनच सूड घ्यायला त्याने हे कारस्थान रचलं असू शकतं. मुळात तिला खात्रीच असते की हे विक्रांतचंच कांड आहे. माझ्या शौर्याला काहीही करून वाचव ऊर्जा. आणि ऊर्जाकडे विनंती करून आजी तेथून निघून जाते. तेव्हा
ऊर्जा मनातच प्रार्थना करते, स्वतःच्या मनाला सांगते की शौर्य, तुला काहीही होणार नाही आहे. इकडे आमदार मात्र प्रचंड घाबरलाय बरं का. विक्रांतला तो सांगतो की खूप मोठी चूक केली विक्रांत, खूप मोठी चूक. आता मी देवाकडे फक्त ना 3च गोष्टी मागतो, की त्या शौर्याला काहीही होता कामा नये. दुसरी, तू ज्या माणसाला पाठवलं होतं तो माणूस पोलिसांच्या हाती लागता कामा नये. आणि तिसरी, या सगळ्या कारस्थानाला तू जबाबदार आहेस हे त्या हर्षवर्धन जहागीरदाराला कळता कामा नये. नाहीतर विक्रांत, माझ्यासाठीच काय, देवासाठी सुद्धा तुला सोडवणं खूप अवघड होऊन बसेल. आमदार आणि विक्रांतची चांगलीच भंबेरी उडालेली असते. तिकडे हुळबुटीने मानेला चांगलाच कामाला लावलेला असतो. सगळे क्रिमिनल रेकॉर्ड जे आहेत ते हुळबुट्याच्या समोर एका तासात हजर करायला लावलेले असतात. आता हुळबुट्याचा फोन होतो आणि माने त्या परबवरतीच चिडचिड करतो. काय हे परब, काय करून ठेवलेत, कसे लावलेत हे सगळे फोटोज. त्यावर परब म्हणतो की साहेब, अहो ही कामं असली अशी करायची नसतात. निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसून प्रत्येक कागद नीट व्यवस्थित लावून मग चेक करायचा असतो. त्यावर माने त्याला ओरडतो की परब, तुझ्यासाठी बोलायला सोपं आहे, इथून जर जायचं म्हटलं ना तर ट्रॅफिकमध्ये मुर्दा पडेल माझा. मुंबईचा ट्रॅफिक माहिती आहे ना, त्यात हुळबुटे साहेब वाशीला आहेत. प्रेक्षकांना आता इथे खूप मोठा ट्विस्ट आला आहे. कारण विक्रांत ते ज्या माणसाला ऊर्जाला मारायला सुपारी दिली होती ना, तो आता पोलिसांच्या हाती गावतो. तो बघा कसं. माने आता परबवरती चिडचिड करतो की परब, अहो कसली कामं करता तुम्ही, तुम्हाला काय सांगितलं होतं, हुळबुटे साहेबांनी आदेश दिला होता मागच्या 3 महिन्यात जे गुन्हेगार सुटलेत ना त्या सगळ्यांची लिस्ट हवी आहेत. ती कुठे आहे फाईल. तेव्हा परब ती दुसरी फाईल काढून देतो. आता ते सगळं फाईल चाचपडत असतात, पण कुठले गुन्हेगार शोधायचं तेच त्याला उमगत नसतं. त्यावर आता परब मानेला सल्ला देतो की साहेब, तुम्ही कशाला उगाच टोकं लावताय. आता हे सगळं करून पण केस सुटली तर प्रमोशन कोणाला मिळणार आहे, हुळबुटे साहेबांना. मग त्याचं काम त्यांनाच करू द्यात ना. त्यावर माने म्हणतो की परब, हुशार आहात. आणि त्यानंतर काही क्रिमिनल्सचे 4-5 फोटो जे आहेत ते माने स्वतःच्या फोनवरून इन्स्पेक्टर हुळबुटेंना पाठवतो. आणि जो शेवटचा फोटो असतो ना, मंगल कुमार किसन, नेमका त्याच क्रिमिनलचा फोटोसुद्धा हुळबुटे साहेबांना पाठवण्यात येतो. इतक्यातच हुळबुट्याचा फोन येतो नेमका आणि ते आदेश देतात तिकडून की मंगल किसन कुमार या क्रिमिनलला शोधायचा आहे. आता ती फाईलमध्ये तर तो समोरच फोटो असतो आणि नेमका तोच तो गुंड आहे ज्याला विक्रांतने सुपारी दिली होती ऊर्जाला मारण्यासाठी. आता हा पठ्ठ्या घावला की तावडीत. हुळबुटेचा फोन होतो. माने परबला सांगतो की मंगल किसन कुमार या माणसाला आपल्याला ताबडतोब शोधायचं आहे. परब विचारतो की पण का. तेव्हा माने सांगतो की हुळबुटे साहेबांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने त्याने गोळी झाडले आणि ज्या पद्धतीने तो तिथून निसटलाय ना, ती ट्रिक ना तोच वापरतो. मग या माणसाला हातात घेतलं की केस सुटली. आता पोलिससुद्धा पटापट धावाधाव करत असतात त्या क्रिमिनलला पकडण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, शौर्याच्या आयुष्यात आता इतकं मोठं वादळ येतं ना, म्हणजे जहागीरदार कुटुंबाच्या सुद्धा आणि ऊर्जाच्या सुद्धा. कारण ICUमधून जेव्हा डॉक्टर बाहेर पडतात, घरातले सर्वच जण त्यांना घेराटा घालतात. ऊर्जा, हर्षवर्धन जीव तोडून विचारत असतात, शौर्याची तब्येत कशी आहे, तो ठीक आहे ना. पण आता एक धक्कादायक गोष्ट कळून चुकते. डॉक्टर त्यांना सांगतात की हे बघा, आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केले, आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमधून आम्ही त्यांचं इंटरनल ब्लिडिंग हे थांबवण्यात यशस्वी झालो. पण तेव्हा हर्षवर्धन विचारतो की पण काय डॉक्टर. आता सगळ्यांचा जीव नुसता टांगणीला लागलेला असतो. हे बघा, शौर्याला गोळी खांद्याच्या खाली आणि लंग्सच्या वर लागली आहे. ती थोडी खाली लागली असती ना तरी ही केस आपल्या हातातच राहिली नसती. ऐकून ऊर्जा सरकन मागे सरकते. पण देवकृपेने असं संकट शौर्याच्या आयुष्यात नाही आलं. त्यांच्या BPमध्ये सुद्धा खूप सारे कन्क्ल्युजन आहेत. आणि हे बघा, तुमचं पेशंट आहे ते कोमात गेले. ऐकूनच आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते, सर्वांचं अवसान कळून पडतं. इतका मोठा शॉक बसतो ना सगळ्यांनाच. डॉक्टर शौर्याच्या बाबतीत इतकी धक्कादायक गोष्टचा खुलासा करतात.
हे बघा, त्याच्याकडे फक्त 24 तास आहेत. 24 तासाच्या आत तो शुद्धीवरती काहीही करून यायला हवाय. हर्षवर्धन जरासा घाबरतच विचारतो की आणि डॉक्टर, 24 तासाच्या आत जर शुद्धीवर नाही आला तर? तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, शुद्धीवर यायला तर तो 1 तासातही येऊ शकतो, पण जर तो शुद्धीवरती वेळेवरती नाही आला 24 तासाच्या आत, तर मग तो कधी शुद्धीवरती येईल ते सांगता येत नाही. आता मात्र सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटतो. सर्वजण बिथरून पावरून गेलेले असतात नुसते. काय करावं सुचत नसतं. पण डॉक्टरांकडून आणखीन एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा होतो. तो कुठल्या बघा, डॉक्टर सांगतात की हे बघा, आम्ही पेशंटचं BP नॉर्मल करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ज्या ट्रोमामधून जात आहेत ना, त्यांना आता या केसमधून बाहेर काढणं खूप अवघड झालं आहे. म्हणजे त्यांना एक खूप एखादी मानसिक गोष्ट छळते, म्हणजे त्या गोष्टीचा त्यांना मानसिक धक्का बसला आहे. आता ती काय असेल ते तुम्हालाही माहिती आहे. आणि मग ऊर्जाला आता तो प्रसंग आठवतो की ऊर्जाने शौर्याचं सत्य कळल्यानंतर त्याला सांगितलं होतं की त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती तिचा विश्वास राहणार नाही आहे. एव्हाना तिला त्याचं तोंडही बघायचं नाही आहे. हाच मानसिक धक्का, हाच मानसिक त्रास त्याला झाला असणार आहे. शौर्य लग्नाची बोलणी करायला आला तेव्हाही ऊर्जाने त्याचा किती अपमान केला. त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतला. तो नंतर कितीतरी वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ऊर्जाने काय केलं त्याच्यासोबत? सतत अपमान करत राहिली. त्याचं म्हणणंही कधी ऐकून घेतलं नाही. आणि आता ऊर्जाला इतका पश्चाताप होत असतो. डॉक्टर आता जहागीरदार कुटुंबांना सांगून टाकतात की हे बघा, तुम्ही प्लीज देवाची प्रार्थना करा. आता आम्ही पटकन त्यांना ICUमध्ये शिफ्ट करत आहोत. आमचे प्रयत्न चालू आहेत. आता जे काही असेल ते त्याच्याच हातात आहे. विजया आजी दोघेही कोसळून जातात. आदित्य विजयाला सावरतो. थोडा वेळाच्याच आता शौर्याला ICUमध्ये शिफ्ट करणार असतात. जेव्हा शौर्याला घेऊन येतात ना, त्याची ती अवस्था पाहून सर्वजण कोलमडून जातात, कोसळलेले असतात. ऊर्जा शौर्याला हाका मारत असते, पण तिचा जीव इतका का तुटतो शौर्यासाठी? दिव्याची बारीक नजर आहे. बाकीचे सगळेजण जरी शौर्याच्या विचारात असले तरीसुद्धा शौर्याला पाहता क्षणी आता सर्वांचं पुन्हा अवसान कळून पडतं आणि पटकन डॉक्टर त्याला घेऊन जातात. इकडे माने परब दोघांचीही चर्चा चालू असते. आता ज्या लोकेशनवरती फायरिंग झालं होतं, जिथे शौर्याला गोळी लागली होती, ती गोळी आहे 2.5 mmच्या 2 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. परब, पण आपल्याला एकच गोळी तिथे सापडली आहे. तेव्हा परब सांगतो की दुसरी गोळी शौर्याच्या छाताडातून काढली ना, त्या डॉक्टरकडेच असणार आहे ती. आता माने विचारतो की मग फॉरेन्सिकची टीम लागली आहे ना कामाला? तेव्हा परब सांगतो की हो, ते केव्हाच हॉस्पिटलमध्ये गेलेसुद्धा आणि ती गोळी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतलीसुद्धा. आता माने इतका रडकुंडीला येतो. आता ही काय नवीन झंझट आहे? सगळ्यात आधी तर आपल्याला ती बंदूक शोधावी लागणार आहे ना. त्या लोकेशनवरती सुद्धा आपल्याला काहीच सापडलं नाही दुसरं, फक्त गोळ्याच. तेव्हा परब म्हणतो की खरं तर हुळबुटे साहेबांनी येऊन स्वतः पाहणी करायला हवी होती. त्यावर माने सांगतो की अरे, आपण जेव्हा चौकशीसाठी गेलो होतो ना, तेव्हाच तिथे ते हजर असायला पाहिजे होते, पण त्यांना त्या वाशीच्या केसमध्ये अडकवून टाकले ना. परब म्हणतो की लटकले. हुळबुटे साहेबांच्या डोक्यावरती ना चांगलीच तलवार लटकले. इतक्यात हुळबुटे साहेबांचाच फोन होतो आणि माने म्हणतो की घ्या, 500 वर्ष आयुष्य आहे यांना, आपल्याला त्रास द्यायला काही कमी करणार नाही आहेत हे. परब आता चेष्टा करतो की म्हणजे साहेब, तुम्ही 500 वर्ष जगणार आहात का? आता माने गुपचूप फोन रिसीव्ह करतो. माने हुळबुटेला वेळच्या वेळेला सगळी माहिती देत असतो की या केसमध्ये नक्की काय हालचाली चालू आहेत. फॉरेन्सिकची टीम पोहोचले. त्यांनी शौर्याच्या छातीत घुसलेली गोळीसुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतली. आता हुळबुटे साहेब मानेला आदेश देतात की जाऊन हॉस्पिटलमध्ये चौकशी करा. तेव्हा तो होकार देतो आणि परबला सांगतो की मी हॉस्पिटलला जाऊन येतो. इकडं हॉस्पिटलमध्ये सर्वांच्या जीवाला घोर लागलेला असतो. इतक्या डॉक्टर बाहेर येतात. विजया त्यांच्याकडे रिक्वेस्ट करायला लागते, रडायला लागते. डॉक्टर, माझं शौर्य कसा आहे? तो बरा होईल ना हो? तेव्हा डॉक्टर त्या सगळ्यांना धीरच देत असतात. हर्षवर्धन सांगतो की डॉक्टर, मी डॉक्टर भागवतांना बोलावून घेतलं आहे. ते दुबईमध्ये आहेत, काही वेळात येतीलच इथे. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, मी ओळखतो त्यांना.
आणि इथे सुद्धा बेस्ट डॉक्टरची टीम कामाला लागली. पण जर त्यांच्या येण्याने तुम्हाला आधार वाटत असेल तर येऊ देत त्यांना. मी सगळ्या डिटेल्स, सगळी ट्रीटमेंट जे आहे ती त्यांना कळवेनच. जेव्हा विजया विचारते की पण आम्ही जाऊ शकतो ना शौर्याला भेटायला, तेव्हा डॉक्टर आज सांगतात की हे बघा, एका वेळी फक्त एक जणच जाऊ शकतो. हे बघा, तुम्ही अजिबात आशा सोडू नका. तुम्ही प्रार्थना करत राहा. आणि हर्षवर्धन जहागीरदार, हे बघा प्लीज समजून घ्या, हॉस्पिटलचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे एका वेळी फक्त एक जणच. जर काही तसंच त्यांच्यामध्ये बदल जाणवलाच तर मग आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटू देऊ. आणि डॉक्टर तेथून निघून जातात. विजया हंबरडा फोडते की असं काय बोलतायत हे, आशा सोडू नका म्हणतायत, हे कुठलं उत्तर झालं. अहो पण त्यांनी फक्त शौर्य बरा होईल का, तर त्यांचं उत्तर हो इतकंच असायला हवं ना. ती इतकं हॉस्पिटल डोक्यावर घेते, रडायला लागते. हर्षवर्धन कसाबसा तिला सावरतो, समजावतो की विजया प्लीज प्लीज आपल्याला आता शांत राहण्याची गरज आहे. हर्षवर्धन आता स्वतः शौर्याला भेटायला जातो. तेव्हा विजयाला सर्वजण समजावत असतात, सावरत असतात, तिला आधार देतात. पण ऊर्जाचं काय, ती एकटीच बाजूला कोसळते. स्वतःसाठी ती भिंतीचा आधार शोधते. मनातून देवाचा धावा तर थांबलेला नसतोच. आता ही ऊर्जाच्या प्रेमाची परीक्षा आहे. कशी पास होईल ती? प्रेक्षकांनो, आता भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की ऊर्जा अजूनही शून्य असते. तेव्हा पूर्वा तिला विचारते की बाळा, तुझी ही अवस्था नक्की काय झालंय? तेव्हा ऊर्जा रडता रडता सगळी आपली करुण कहाणी सांगते की शेवटी त्याने मला बाजूला केलं, ढकललं आणि ती गोळी स्वतःच्या छाताडावरती झेलली. पूर्वा जेव्हा धक्क्याने विचारते की गोळी, पण कोणाला लागली गोळी, तेव्हा ऊर्जाकडून धक्कादायक खुलासा होतो की शौर्याला. आणि ती पूर्वाच्या गळ्यात पडून रडायला लागते की आई, माझा शौर्य बरा तर होईल ना गं. त्यातच आता अर्पिताने आमदार विक्रांतच्या विरोधातच आवाज उठवला आहे. त्यांनी धमकी दिली की जर शौर्याला जर काही झालं तर अर्पिता त्यांच्या विरोधात जाईल. हर्षवर्धनला खरं काय ते सगळं सांगून टाकेल की या कारस्थानाचा सूत्रधार विक्रांत होता. त्यातच आता हर्षवर्धनने आमदाराला फोन केलाय. त्याला धमकवलं आहे की खरं तर आमदार साहेब, तुमचा याच्यात काही हात नसेल ना तर बरंच आहे, नाहीतर याद राखा, नाव जरी कळलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आता आमदार पार त्याच्या कोमातच जायची वेळ आली. पण आता शौर्य नक्की कसा बरा होईल? ऊर्जा स्वतःच्या प्रेमाच्या ताकदीने त्याला या मृत्यूच्या संकटातून कशी ओढून बाहेर काढेल? शौर्याला होणारा मानसिक त्रास ऊर्जाचं प्रेम आहे हे हर्षवर्धनला कळल्यानंतर काय म्हणणं असेल त्याचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं की कारस्थानाचा सूत्रधार विक्रांत आणि त्याला लपवून ठेवणारा आमदार यांचं सत्य समोर कसं येईल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. आणि सत्य बाहेर कसं येत जाते ते आपल्या चॅनलवर तुम्हाला कळेलच. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा.